पुस्तक जातीभेद निर्मूलन, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. आता महात्माजींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे मी परीक्षण करतो. महात्माजींचा पहिला आक्षेप असा की पुराव्यादाखल मी जे श्लोक घेतले ते असल नाहीत. या विषयावरील मी अधिकारी पुरुष नव्हे हे मी मान्य करतो, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की जे श्लोक मी पुराव्यादाखल घेतलेले आहेत ते सर्व कैलासवासी टिळकांच्या लेखनातून घेतलेले आहेत आणि ते संस्कृत भाषेचे व हिंदू धर्मशास्त्राचे एक सर्वमान्य अधिकार पुरुष होते. त्यांचा दुसरा आक्षेप असा की या शास्त्राचा अर्थ विद्वानांनी लावू नये तर संतांनी लावावा आणि संतांच्या भाषाप्रमाणे पाहिले तर शास्त्रात जातीला किंवा अस्पृश्यतेला मुळीच थारा नाही. पहिल्या आक्षेपासंबंधी मी महात्माजींना विचारू इच्छितो की हे श्लोक मागावून घुसळून दिलेले आहेत असे सिद्ध केल्याने किंवा संतांनी त्याचा वेगळा अर्थ लावला तरी कोणाचा काय फायदा होणार आहे? सर्वसामान्य लोक अस्सल श्लोकात आणि मागावून घुसळून दिलेल्या श्लोकात कसलाही भेद मानत नाहीत. इतकेच नव्हे तर शास्त्रवचन काय आहे हे सुद्धा सर्वसामान्य लोकांना माहीत नसते. शास्त्रात काय लिहिले आहे न समजण्या इतके ते अक्षरशत्रू आहेत. त्यांना जे सांगण्यात आले त्यावर त्यांचा विश्वास बसला आहे आणि त्यांना जे काही सांगण्यात आले ते हेच की जातीभेद आणि अस्पृश्यता पाळण्याची शास्त्रांची आज्ञा आहे. आता साधू संतांचा मुद्दा घ्यावा. साधू संतांची शिकवण केवळ विद्वानांच्या शिकवणुकीपेक्षा कितीही भिन्न आणि उत्कर्षकारी असली तरी सुद्धा शोकजनक रीतीने ती अपयशी ठरली हे कोणालाही मान्य करावेच लागेल. 2 कारणांसाठी ही शिकवण निष्फळ ठरली. पहिले म्हणजे कोणत्याही संताने जाती पद्धतीवर हल्ला केलेला नाही, तर याविरुद्ध ते जातीभेदावर पूर्ण विश्वास ठेवणारे होते. त्याच्यापैकी बहुतेक संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले व मेले. ज्ञानेश्वराला आपल्या जातीला चिकटून राहण्याचा एवढा मोह होता की पैठणच्या ब्राह्मणांनी त्याला आपल्या जातीत घेण्याचे नाकारले तेव्हा ब्राह्मण समाजाने आपला त्यांच्या जातीत समावेश करून घ्यावा म्हणून त्याने आकाश पाताळ एक केले. धर्मात्मा नावाच्या सिनेमामध्ये अस्पृश्याच्या मुलाला स्पर्श करण्यासाठी व अस्पृश्यांसोबत जेवण करण्यासाठी धैर्य दाखविले म्हणून एकनाथाला हिरो म्हणून दाखविलेले आहे. पण या संत एकनाथाने सुद्धा असे का केले याचे कारण तो जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरोधी होता असे नव्हे, तर अस्पृश्यांना स्पर्श केल्यामुळे झालेला विटाळ गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यानंतर निघून जातो असे त्याला वाटत होते. माझ्या माहितीनुसार संतांनी जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरुद्ध कधीही संबंध नव्हता, तर माणूस आणि देव यांच्याशी असलेल्या नात्याशीच त्याचे कार्य संबंधित होते. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला नाही. हा उपदेश अत्यंत भिन्न असून अत्यंत निरुपद्रवी आहे, कारण याचा उपदेश करणे कठीणही नाही व त्यावर विश्वास ठेवण्यात कसलाही धोका नाही. संतांचे कार्य निष्फळ ठरले याचे दुसरे कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना अशी शिकवण देण्यात आली की संतांनी जरी जाती नियमाचे उल्लंघन केले तरी सामान्य लोकांनी तसे करू नये. म्हणूनच लोकांना अनुकरण करण्यासाठी आदर्श म्हणून संतांचा कधीच उपयोग होऊ शकला नाही. तो नेहमीच एक आदरणीय पुण्यात्मा बनून राहिला. जनसमूह आजही जातींचा व अस्पृश्यतेचा अत्यंत कट्टर अनुयायी आहे. यावरून दिसून येते की साधू संतांचे पुण्यमय जीवन व त्याचा उदात्त उपदेश याचा त्यांच्या जीवनावर कसलाही प्रभाव पडलेला नाही. शास्त्रांच्या शिकवणी विरुद्ध लोकांनी आचरण करणे सुरू केलेले नाही. अशा रीतीने आमच्या थोड्याशा विद्वानापेक्षा किंवा बहुसंख्य अडाणी लोकांपेक्षा शास्त्रांचा वेगळाच अर्थ लावतो असे सांगितल्याने काही सांत्वन होण्यासारखे नाही. सर्वसामान्य लोकांचे शास्त्रासंबंधी एक निश्चित मत आहे. ही वस्तुस्थिती आहे व ती हिशोबात धरल्याशिवाय गत्यंतर नाही. लोकांचे वर्तन ज्यावर आधारलेले आहे अशा शास्त्राचे प्रभुत्व समाप्त केल्याशिवाय जातीभेद नष्ट करण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे हा प्रश्नच महात्माजींनी विचारात घेतलेला नाही. परंतु शास्त्रांच्या शिकवणुकीपासून सामान्य लोकांना मुक्ती करण्याची कोणतीही योजना परिणामकारी योजना म्हणून महात्माजी पुढे ठेवीत नाही. महात्माजींना हे मान्य करावेच लागेल की त्यांच्या स्वतःच्या उन्नतीसाठी संतांच्या पवित्र जीवनाचा कितीही उपयोग झाला तरी सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा कितीही उपयोग झाला तरी सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा काहीच परिणाम होऊ शकत नाही. कारण भारतात संत आणि महात्म्याच्या जीवनासंबंधी अशी वृत्ती आहे की त्याची फक्त पूजा करावी, अनुकरण करू नये. 4. महात्माजींचा तिसरा आक्षेप असा की धर्माला चैतन्य, ज्ञानदेव तुकाराम तिरुवल्लुवर, रामकृष्ण परमहंस इत्यादी संत मानतात तो धर्म मी दाखविल्याप्रमाणे सद्गुण शून्य असू शकत नाही. कोणत्याही धर्माचे परीक्षण त्यातील सर्वात टाकाऊ नमुन्याच्या उदाहरणावरून करावायचे नसून जे लोक धर्म घडवितात अशा श्रेष्ठ लोकांच्या नमुन्यावरून त्याचे परीक्षण करावायचे असते. या विधानातील
प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे, परंतु यामुळे महात्माजींना काय सिद्ध करावायचे आहे हेच मला कळत नाही. धर्माचे परीक्षण त्यातील वाईट नमुन्यावरून नव्हे तर श्रेष्ठ नमुन्यावरून करावायचे असते हे तर खरेच, पण त्यामुळे आपल्या प्रश्नाचा निर्णय लागतो काय? मी म्हणतो मुळीच नाही. प्रश्न तरीही शिल्लक राहतो. वाईटांची संख्या इतकी मोठी व चांगल्यांची संख्या केवळ बोटावर मोजण्या इतकी कमी काय म्हणून? मला वाटते या प्रश्नाची दोनच संभवनीय उत्तरे असू शकतात. एक, हे नीच लोक त्यांच्यातील काही मूलभूत दुष्टपणामुळे नीती शिक्षणास पात्र आहेत आणि म्हणूनच अत्यंत अस्पष्ट असलेल्या धार्मिक आदर्शाचा पगडा बसण्यास ते असमर्थ आहेत. दोन, धार्मिक आदर्श पूर्णतः चुकीचा आदर्श असून त्याने अनेकाच्या जीवनाला अनितीचे वळण लावलेले आहे आणि जे श्रेष्ठ लोक आहेत ते वाईट आदर्श असूनही अंगभूत चांगुलपणामुळे श्रेष्ठतेच्या पदाला चढले. वस्तुतः त्यांनी वाईट आदर्शांना सुद्धा निधीच्या मार्गाकडे वळविले आहे. या दोन स्पष्टीकरणापैकी पहिले स्पष्टीकरण स्वीकारण्यास मी मुळीच तयार नाही आणि मला खात्री आहे की महात्माजी सुद्धा याचा आग्रह धरणार नाहीत. माझ्या मते केवळ दुसरे मतच युक्तिसंगत व तर्कशुद्ध आहे. वाईट इतके जास्त व चांगले इतके कमी का याचे तिसरेच एखादे उत्तर महात्माजी कदाचित सुचवतील, तरच त्यांची इतके कमी का याचे तिसरेच एखादे उत्तर महात्माजी कदाचित सुचवतील, तरच त्यांची यातून सुटका होईल. ज्या अर्थी केवळ दुसरे स्पष्टीकरणच स्वीकारण्याजोगे आहे त्या अर्थी कोणत्याही धर्माचे परीक्षण त्यातील श्रेष्ठ नमुन्याच्या आधारे करावे हा महात्माजींचा युक्तिवाद आपल्याला कोणतेही मार्गदर्शन करू शकत नाही हे उघड आहे. अशा परिस्थितीत आपल्याला चुकीच्या आदर्शाची पूजा करणाऱ्या बहुसंख्य लोकांची कीव करण्यावाचून गत्यंतर नाही. अनेक लोक साधू संतांच्या उपदेशाप्रमाणे वर्तन करतील तर हिंदू धर्म सुसह्य होईल हा महात्माजींचा आणखी एक भ्रमजनक युक्तिवाद आहे. चैतन्यादी तेजस्वी पुरुषांच्या नावाचा उल्लेख करून महात्माजी आपल्या साध्या भोळ्या व व्यापक पद्धतीने हिंदू धर्मात कसलाही पायाभूत बदल न करता तो सुसह्य व सुखकारी होऊ शकतो असे सुचविताना दिसतात. फक्त त्यांची अट एवढीच दिसते की उच्च वर्णाच्या सर्व लोकांनी नीच वर्णाच्या लोकांशी व्यवहार करताना संतांच्या वर्तनाचे व आदर्शांचे अनुकरण करावे. अशा प्रकारच्या विचारसरणीच्या मी पूर्णपणे विरुद्ध आहे. अशा तऱ्हेच्या उच्च सामाजिक आदर्शानुसार जे सवर्ण हिंदू आपले वर्तन करीत असतील त्यांच्या संबंधी मी आदर बाळगू शकतो. अशा पुरुषांपासून भारत नरकवत झाला असता, परंतु तरी जो माणूस भारतातील सवर्ण हिंदूंचा व्यक्तिगत स्वभाव दुरुस्त व्हावा अशी इच्छा बाळगून त्यांना सुधारण्याची आशा करीत असेल तर तो माझ्या मते आपली शक्ती व्यर्थ करीत असून तो मृगजळाच्या मागे धावत आहे. एखाद्याचे व्यक्तिगत चारित्र्य कितीही चांगले असले तरी तो बॉम्ब गोळे तयार करणाऱ्या माणसाचे हृदय परिवर्तन करू शकेल काय? म्हणजेच विनाशकारी बॉम्बऐवजी हृदय परिवर्तनामुळे हा माणूस फुसके बॉम्ब व बिनविषारी गॅस कधीतरी तयार करील काय? हे जर शक्य नाही तर ज्याच्या सत्सद्विवेक बुद्धीत जातीयतेचा बार ठासून भरलेला आहे अशा माणसाचे हृदय परिवर्तन एखादा संत आपल्या देशबांधवांना समतेच्या नात्याने कसे वागवतील? त्यांच्या श्रद्धेला प्रामाणिक राहून आपल्या देशबांधवांशी एक उच्च कसे वागतील? त्यांच्या श्रद्धेला प्रामाणिक राहून आपल्या देशबांधवांशी एक उच्च जातीचा म्हणून किंवा नीच जातीचा म्हणून व्यवहार करणे त्याला भाग पडते. निदान त्याच्या जातीतील लोकांशी तो जसा व्यवहार करतो त्यापेक्षा भिन्न व्यवहार इतर जातवाल्याशी त्याला करावाच लागतो. आपल्या देशबांधवांशी आपल्या नातेवाईकांप्रमाणे आणि बरोबरच्या माणसाप्रमाणे त्याने व्यवहार करावा अशी अपेक्षा करणे कधीही शक्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की कोणताही हिंदू आपल्या जातीवेगळ्या माणसाशी जणू काही शत्रू पक्षाचा माणूस अशा समजुतीने व्यवहार करीत असतो. त्याच्याशी वागताना कसलाही धूर्त कावा किंवा धोकादायक उपाय निर्लज्जपणे वापरण्यास तो मोकळा असतो. त्याला भीती बाळगण्याचे काही कारणच उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे एखादा हिंदू श्रेष्ठ दर्जाचा असू शकतो परंतु चांगला हिंदू असू शकत नाही. हे असे आहे याचे कारण त्याच्या व्यक्तिगत स्वभावातच काही दुष्टावा भरलेला आहे असे नव्हे. वस्तुतः काही चूक असेल तर ती ही की त्याच्या सहकार्याशी असलेला संबंध पूर्णतः चुकीच्या पायावर आधारलेला आहे. माझ्या युक्तिवादाचे महात्माजी खंडन करण्याचा प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा होती, परंतु तसे करण्याऐवजी त्यांनी आपल्या चातुर्वर्ण्यावरच्या विश्वासाचे पुन्हा पुन्हा कथन केलेले आहे. परंतु त्यांचा चातुर्वर्ण्यावर विश्वास का आहे याची कारणे उघड करून सांगितलेली नाहीत. 6. महात्माजी ज्या गोष्टीची उपदेश करतात तिचे ते तरी स्वतः पालन करतात काय? जो युक्तिवाद सर्वसाधारण असतो त्याबाबत एखादा माणूस एखादे तत्व उचलून बहुधा कोणालाही आवडत नाही, परंतु जेव्हा एखादा माणूस एखादे तत्व उचलून धरतो व त्याबद्दल आग्रह धरतो तेव्हा साहजिकच तो ज्याचा उपदेश करतो त्याचे कितपत आचरण करतो
हे समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. तो व्यवहारात त्याचे आचरण करण्यात जर अयशस्वी होत असेल तर त्याचा आदर्श वाजवीपेक्षा जास्त उच्च दर्जाचा असण्याचा संभव असतो, किंवा ते त्याचे अंगभूत ढोंग तरी असते. कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी त्याचे वर्तन तो परीक्षणासाठी स्वतः जगासमोर मांडत असतो. आणि म्हणूनच मी जर असे विचारले की या बाबतीत आपला आदर्श प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महात्माजी कितपत प्रयत्न करतात, तर अर्थातच मी दोषी ठरू नये. महात्माजी जन्मानुसार एक बनिया आहेत. त्यांचे पूर्वज आपला वैश्याचा व्यापाराचा उद्योग सोडून राजाचे दिवाण बनले. वस्तुतः हा धंदा ब्राह्मणाचा होय. त्यांच्या स्वतःच्या जीवनात जेव्हा धंद्याची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तराजूऐवजी बॅरिस्टरचा उद्योग निवडला. कायद्याचा त्याग केल्यानंतर ते अर्धे संत किंवा अर्धे राजकारणी पुरुष बनले. त्यांच्या वाडवडिलांचा व्यवसाय म्हणजे वाणिज्य, पण त्याला ज्यांनी स्पर्श सुद्धा केला नाही. त्यांचा सर्वात लहान मुलगा, त्याचेच उदाहरण मी घेत आहे, कारण तो त्यांचा खराखुरा अनुयायी आहे. जन्माने वैश्य आहे. त्याने एका ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह केला आणि एका वर्तमान पत्रकाराच्या घरी नोकरी करीत आहे. त्यांनी आपल्या या सुपुत्राला वंश परंपरागत व्यवसाय न केल्याबद्दल कधी दोष दिल्याचे निदान मला तरी माहीत नाही. निकृष्ट नमुन्यावरून एखाद्या आदर्शाचे परीक्षण करणे निश्चितच चुकीचे व अनुदान होण्याचा संभव दुसरे नाही. आणि जर ते सुद्धा आपल्या आदर्शाचे पालन करण्यात अयशस्वी होत असतील तर त्यांचा आदर्श निश्चितच असंभवनीय व मानवांच्या मूल प्रवृत्तीच्या नितांत विरुद्ध असा आदर्श असला पाहिजे. कार्लाइलच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की तो बहुधा कोणतीही गोष्ट पुरेसा विचार करण्याआधीच सांगून टाकत असते. अशाच तऱ्हेचे काहीतरी जातीसंबंधीच्या विषयी महात्माजीचे झाले असावे असे दिसते. अन्यथा मला आढळलेले अनेक प्रश्न त्यांच्या नजरेतून निसटून राहिले नसते. पूर्वजांचा उद्योग वंशजांना बंधनकारक किती काळानंतर होऊ शकतो? एखाद्याच्या अंगभूत पात्रतेला पेलणारा नसला तरी माणसाने परंपरागत धंदाच करावा काय? त्या धंद्यापासून काहीच प्राप्ती होत नसली तरी तोच धंदा करावा काय? आपल्या पूर्वजांचा धंदा अनितिमय आहे हे लक्षात आल्यावरही माणसाने तोच धंदा करावा काय? जर प्रत्येकाने आपापला वंश परंपरागत उद्योग करावा तर त्याचा अर्थ असा होतो की एखाद्याचा बाप कुंटन माणसाचा धंदा करीत असेल तर त्यानेही तोच धंदा करावा. महात्माजी आपल्या मतांच्या या तर्कसंगत परिणामांचा स्वीकार करण्यास तयार आहेत काय? माझ्या मते त्यांचा आपापल्या बाजाद्यांचा उद्योग करण्याचा आदर्श केवळ असंभवनीय व अव्यवहारी आदर्श नव्हे तर नैतिकदृष्ट्या असमर्थनीय आदर्श आहे. 7. एखाद्या ब्राह्मणाने आपल्या जीवनभर ब्राह्मण म्हणूनच राहावे ही गोष्ट महात्माजींना मोठी आदरणीय वाटते. खऱ्या ब्राह्मणाची गोष्ट खटकाभर बाजूला ठेवली तरी अशी कित्येक ब्राह्मण आहेत की त्यांना ब्राह्मण राहणे आवडत नसूनही केवळ वंश परंपरागत पोट पाण्याचा धंदा म्हणून ते पुरोहितगिरीच्या धंद्याला चिकटून आहेत. त्यांच्या संबंधी त्यांचा अभिप्राय काय पडेल? वंश परंपरागत धंद्याच्या तत्वावर त्यांचा विश्वास असतो म्हणून ते तसे करतात की द्रव्यप्राप्तीच्या घाणेरड्या लोभापायी ते तसे करतात? अशा प्रकारच्या प्रश्नांशी महात्माजींचा काही संबंध दिसत नाही. ते यावर संतुष्ट आहेत की केवळ स्वेच्छापूर्वक दिलेल्या भिक्षेवर निर्वाह करून त्यांच्याजवळील आध्यात्मिक संपत्ती लोकांना मुक्त स्थाने देणारे खरे ब्राह्मण अजूनही आढळतात. महात्माजींच्या डोळ्यांनी जन्मतात ब्राह्म आध्यात्मिक संपत्तीचा खजिना असल्याचे दिसते, परंतु जन्मजात ब्राह्मणांचे दुसरे चित्रही रंगवले जाऊ शकते. ब्राह्मण विष्णू भक्त व प्रेमदेवता बनू शकतो. तो प्रलयंकारी शंकराचा दूत बनू शकतो. ज्या बुद्धाने मानवाबद्दल प्रेम बाळगण्याचे तत्व जगाला शिकविले त्या भगवान बुद्धाचा पुरोहित होऊन बुद्ध गयेला तो बुद्धाची पूजा करू शकतो. तो कालीचा भक्त बनू शकतो व काली अशी देवता आहे की तिची रक्ताची ताण भागविण्यासाठी दररोज पशुयज्ञ करावा लागतो. तो कधी रामदास बनून क्षत्रिय रामाचा पुजारी बनेल तर कधी परशुरामाचा सच्चा अनुयायी बनून त्याच्या देवालयाचा पुरोहित होईल. आणि परशुराम हा असा अवतार आहे की तो क्षत्रियांचा नायनाट करण्यासाठी निर्माण झाला. तो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्माचाही पुजारी बनू शकतो तर कधी तो फकीराचाही फकीर बनून त्याची पूजा करू शकतो. आणि या पिराला सृष्टी निर्माण करण्यात ब्रह्माची काही भागीदारी आहे हे मुळी सहन होत नाही. हे चित्र वास्तविक नाही असे कोणीही म्हणू शकणार नाही. हे चित्र जर वास्तविक असेल तर इतक्या एकमेकांच्या छातीवर बसणाऱ्या परस्पर विरोधी देवदेवतांशी एकनिष्ठता ते कसे राखू शकतात हे कोणालाही समजणे शक्य नाही. कोणताही प्रामाणिक माणूस अशा विभिन्न देवतांचा भक्त असूच शकत नाही. आपल्या धर्माच्या चांगुलपणाचा हा फार मोठा पुरावा म्हणून या अजब गोष्टीवर हिंदू लोक विश्वास ठेवतात. ही गोष्ट उथळ मताविरुद्ध असा आक्षेप येऊ शकतो की ज्याला हिंदू लोक वृत्तीची उदारता व सहिष्णुता समजतात ती वस्तुतः बेपर्वा वृत्ती किंवा गुळमुळीत सपाटपणापेक्षा अधिक काही नव्हे. या दोन्ही वृत्तीबरोबर पाहिले असता ओळखून काढणे कठीण असते, परंतु
वस्तू या गोष्टी इतक्या भिन्न आहेत की अधिक जवळून तपासून पाहिल्यानंतर त्यांची सहिष्णुतेशी कोणीही गल्लत करणे शक्य नाही. एखादा माणूस अनेक देवदेवतांप्रती श्रद्धा ठेवू शकतो हे त्याच्या सहिष्णु वृत्तीचे उदाहरण म्हणून मांडता येण्यासारखे आहे, परंतु वेळ मारून येण्याच्या वृत्तीतून निर्माण झालेले ते त्याच्या अप्रामाणिक वृत्तीचे उदाहरण ठरू शकत नाही काय? माझी तर अशी खात्री आहे की ही सहिष्णुता त्याच्या अप्रामाणिक वृत्तीतूनच उद्भवलेली असते. हे जर खरे असेल तर जो माणूस कोणत्याही देवदेवतांचा पुरोहित व भक्त बनण्याचा स्वीकार करतो व पूजा अर्चा करतो अशा माणसांकडून कोणत्या आध्यात्मिक संपत्तीची अपेक्षा करता येण्यासारखी आहे? असा माणूस आध्यात्मिक दृष्टीने दरिद्री तर असतो, परंतु पुरोहिताचा अत्यंत उदात्त उद्योग त्याचा विश्वास नसतानाही केवळ वंश परंपरागत बापाकडून मिळालेला वारसा म्हणून यांत्रिक पद्धतीने करणे म्हणजे सद्गुणांच्या संरक्षणाचे काम नव्हे, तर या उदात्त व धार्मिक उद्योगाचे वेश्या व्यवसायात रूपांतर करणेच होय. प्रत्येकाने आपला वंश परंपरागत धंद्याला चिकटून राहावे या मताला महात्माजी का उचलून धरत असावे याची कारणे त्यांनी कुठेही दिलेली नाही. जर त्यांनी मान्य करण्याची काळजी घेतली नाही तर त्याची काहीतरी कारणे असलीच पाहिजेत. काही वर्षापूर्वी आपल्या यंग इंडियामध्ये जातीभेद विरुद्ध वर्गभेद शीर्षकानुसार लिहिताना त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की वर्गभेदापेक्षा जातीभेद अधिक चांगला आहे व त्याचे कारण त्यांनी असे दिले की जातीभेदामुळे सामाजिक स्थिरतेचा सर्वात अधिक संभव असतो. समाजस्थैर्यासाठी केलेली ती एक तडजोड आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या बापजात्यांचाच धंदा करावा या सिद्धांताला चिकटून आहे. प्रत्येकाला समाजस्थैर्य हवे असते. व्यक्तीमध्ये व वर्गामध्ये समाज स्थिर राहावा म्हणून कोणत्या तरी संबंधाची व्यवस्था निर्माण करावीच लागते. परंतु दोन गोष्टी कोणालाही नको असतात याचा मला पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट म्हणजे सर्व काळासाठी एकच एक जिच्यात कधीही बदल होऊ शकत नाही असा संबंध कोणालाही नको असतो. स्थैर्य आवश्यक तर आहेच, परंतु जेव्हा बदल आवश्यक असेल अशा परिस्थितीतही बदली करण्याची परवानगी नाकारणारे स्थैर्य नको असते. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही केवळ तडजोडीसाठी तडजोड नको असते. तडजोड हवी, परंतु सामाजिक न्यायाचा बळी देऊन नको. जातीच्या पायावर उभारलेला सामाजिक संबंध म्हणजे ज्याने त्याने आपापल्या बापदाद्यांचा उद्योग करावा. या सामाजिक तडजोडीमध्ये वर दर्शविलेले दोन्ही दोष वगळलेले आहेत असे म्हणता येणे शक्य आहे काय? मला पूर्ण विश्वास आहे की असे म्हणता येणे अशक्य आहे. अत्युत्तम संभवनीय सामाजिक तडजोड तर सोडाच, परंतु ती एक अत्यंत निकृष्ट दर्जाची तडजोड आहे, कारण ती सामाजिक तडजोडीच्या दोन्ही मार्गांचा म्हणजे गतिमानता व न्यायपरता या दोन्ही तत्वांचा अधिक्षेपच करते.